नमस्कार आणि आपण पाहता सरकारला न्यूज स्वातंत्र्य प्रतिकाराची बुलंद आवाज सरकारला न्यूज। आज 27 एप्रिल 2026 रोजी उमरखेड शहरात शिवप्रेमीने कडकडीत बंद ठेवलं होतं। 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत बंद होता आणि त्यानंतर आंदोलन करण्यात आले आणि मोर्चा आहे एसडीओ कार्यालयावर येऊन निवेदन देण्यात आले। सविस्तर बातमी आमच्या रिपोर्टमध्ये। उमरखेड शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या साडा पेट्रोल पंपाच्या भाडे कराराची लीज प्रशासनाने वाढवून दिल्यामुळे या निर्णयाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय सकल शिवप्रेमी यांच्या वतीने आज दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी उमरखेड शहर व तालुका सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कडकडीत बंद ठेवून आंदोलन करण्यात आले। शहरातील नगरपरिषद जवळ असलेला भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप हा वादग्रस्त जागेत आहे, तो हटवावा, कारण तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा असून त्या ठिकाणी होणाऱ्या स्मारकास या पंपाचा अडथळा निर्माण होणार आहे। त्यामुळे हा वादग्रस्त पेट्रोल पंप हटविण्याचा नगरपरिषदेने ठराव घेतला आहे। हा विषय जिल्हाधिकारी यांच्याकडे होता, मात्र त्यांनी उमरखेडच्या जनभावना लक्षात न घेता भारत पेट्रोल पंपाला 2030 पर्यंत लीज वाढवून दिली। यापूर्वी सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले। हा पेट्रोल पंप हटविण्यासाठी उपोषण, रास्ता रोको, शहर बंद अशी आंदोलने केली, तरीही या पेट्रोल पंपास 5 वर्षाची लीज वाढवून दिल्यामुळे संतापाची लाट निर्माण झाली आहे। हा पेट्रोल पंप हटवण्यासाठी पेट्रोल पंपाची लीज वाढवल्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा सौंदर्यीकरण स्मारकास अडथळा निर्माण होत आहे। या मागणीसाठी विविध राजकीय पक्षाच्या नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे। शहरात सर्व पक्षाचे नेते व कार्यकर्ते एकत्र येतात, अशावेळी शासनाने या बाबीचा विचार करणे महत्त्वाचे होते। भारत पेट्रोल पंपाच्या विरोधात एकत्र आले, हा पेट्रोल पंप हटवावा। शासनाने त्वरित दखल घेऊन शहरातील जनभावनेचा विचार करण्यात महत्त्वाचे आहे। शिवप्रेमींनी आंदोलन केले, उपोषण केले, मात्र त्यांच्या मागणीचा विचार न करता पेट्रोल पंपास 5 वर्षाची लीज वाढवून देण्यात आली। पण शिवप्रेमीच्या मागणीचा विचार शासनाने करणे महत्त्वाचे आहे। हा जनभावनेचा आणि संवेदनशील विषय आहे, त्यामुळे उच्च स्तरावरून या विषयाची दखल घेणे आवश्यक आहे। आज उमरखेडमध्ये सर्व पक्षीय आंदोलनाला मी इथं आलेलो होतो। इथं अतिक्रमणात असलेल्या पेट्रोल पंपाच्या संदर्भामध्ये कलेक्टर साहेबांनी जी काल आता लीज वाढवून दिली त्याला 5 वर्षे, त्याच्याबद्दल अतिशय लोकांच्या भावना तीव्र आहेत। आणि या पेट्रोल पंपावर कुठलीही सुविधा नसताना आज सर्व जन आंदोलन उभं केलेलं असताना या पेट्रोल पंपाला लीज वाढवून दिली नाही पाहिजे होती। ही अतिशय अडचणीतली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ती जागा आहे आणि त्याच्या भोवताल सगळं अतिक्रमण झालेलं आहे। आणि त्या पद्धतीमध्ये वारंवार मी पत्र दिलं, प्रशासनाने पत्र दिलं आणि नगरपालिकेनं सुद्धा कळवलं की लीज वाढवून देऊ नये। नगरपालिकेला फाट्यावर मारून, खासदाराचं न म्हणणं ऐकून, जनसामान्य लोकांचं सगळ्याचं न म्हणणं ऐकून कलेक्टर साहेबांनी ही लीड का दिली याचं काही लोकांना गुढ कळत नाहीये। काय आर्थिक व्यवहार झालेला आहे का, किंवा एवढे सगळ्याचा विरोध असताना देण्याचं काय कारण आहे, मग त्यांच्यावर कोणाचं प्रेशर आहे का, काही सगळ्या गोष्टीचे संभ्रम आज या लोकांमध्ये निर्माण होत आहे। आणि या संदर्भामध्ये सर्व जनसामान्याची भावना लक्षात घेऊन आम्ही आज इथं आंदोलन केलेलं आहे आणि उद्याला आम्ही आता मंत्र्याकडे सुद्धा हे निवेदन देणार आहोत, कोर्टामध्ये सुद्धा जाणार आहोत आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे असं आमचं मत आहे की ही एवढ्या सगळ्याचा विरोध असताना कलेक्टरनं हे परवानगी लीज वाढवून दिलीच का याच्यावर विषय आहे। या ठिकाणी जे भारत पेट्रोलियम कंपनीचा वादग्रस्त पेट्रोल पंप आहे, या पेट्रोल पंपाच्या संदर्भानं जनभावना अत्यंत तीव्र आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी या पेट्रोल पंपाचा जो लीज वाढवण्यात आलेला आहे तो लीज नाकारण्यात यावा अशा पद्धतीचं निवेदन उपविभागीय अधिकाऱ्याला दिलेलं आहे। आणि त्यामुळं कायदा आणि जनभावना या दोन्ही गोष्टीचा मेळ बसून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यानं जनभावना लक्षात घेतली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी आहे, त्या अश्वारूढ पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाला या ठिकाणी अडथळा निर्माण होतो अशा पद्धतीचा आक्षेप या ठिकाणच्या नागरिकाचा आहे। आणि त्यामुळं जनभावनेचा आदर करून या ठिकाणी या पेट्रोल पंपाचा लीज नाकारण्यात यावा अशा पद्धतीचं सर्व पक्षीय नेते मंडळींनी मिळून आम्ही या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। निश्चित या ठिकाणी उपविभागीय अधिकारी जनभावना लक्षात घेऊन या पद्धतीच्या या निवेदनावर त्यांचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवून कारवाई करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज।